आज आपण जराही गॅस न लावता रक्षाबंधनसाठी झटपट होणारी मिठाई करणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू, साखर, वेलची टाकून मिक्सरला बारीक असं पीठ करून घ्यायचं आणि एका भांड्यात काढायचं। नंतर यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर टाकून चांगलं मिक्स करायचं। 1-2 चमचे दूध टाकायचं आणि याचा आपल्याला घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे। नंतर या गोळ्याचे 2 भाग करून घ्यायचे। एका गोळ्यामध्ये बारीक कट केलेला सुकामेवा टाकायचा आवडीनुसार आणि चांगलं या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याचा रोल करून घ्यायचा आहे, जसा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। नंतर दुसऱ्या गोळ्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकायचा आणि चांगलं ह्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हातात गोल गोळा करायचा आणि बटर पेपरवर ठेवून आपल्याला याची पोळी लाटल्यासारखी लाटून घ्यायची बघा। जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पोळी लाटून घ्यायची। यावर एक केलेला रोल ठेवायचा आणि बटर पेपर सोबत आपल्याला याचा पण रोल करून घ्यायचा आहे। रोल करून झाला की फ्रीजमध्ये 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर हे रोल काढून घ्यायचा, याचा बटर पेपर काढायचा, वरून चांदीचं वर्क लावायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिठाई आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर तयार आहे आपली रक्षाबंधन स्पेशल जराही गॅस न लावता झटपट होणारी मिठाई। तुम्ही पण नक्की करून बघा, खूप मस्त होते। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।